कसं वाटतंय आता? हा ठीक आहे आता. मंजिरीचा फोन आला होता. गणपतीच्या दर्शनाला येऊन जा म्हणत होती. नाही, तुझी इच्छा नसेल तर आपण नको जाऊया. नकार कळवून टाकूया त्यांना. रात्र तसं काही कळवायची सुद्धा गरज नाहीये, कारण तिच्यामध्ये तर आज रात्रीच्या फ्लाईटने आपण दोघं जण. सुहास, मला वाटतं तू एकटा जाऊन ये दर्शनाला. एकटा? एकटा कसा जाऊ शकतो मी? बरं दिसेल का ते? आणि तिने आपल्या दोघांना बोलवलंय ना. ती लाख बोलवेल, पण तिथे जायचं की नाही हा निर्णय आपणच घ्यायचा आहे ना. बरोबर आहे. हे बघ सुहास, प्लीज वाद नको घालूया ह्याच्यावर. आणि मी ही डोक्यावरची पट्टी अशी घेऊन येणार आहे का तिकडे? सांग ना. कोणी विचारलं मला तर काय सांगू मी? काही नाही. आम्हा नवरा बायकोमध्ये एक क्षुल्लक कारणावरनं काहीतरी भांडण झालं आणि रागाच्या भरात माझ्या नवऱ्याने मला. एक मिनिट प्रिया. मी काय केलं तुला? सुहास, कमालच आहे. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू मलाच विचारतोयस तू काय केलंस म्हणून. आता यावर मी काय बोलू मला कळतच नाहीये. तूच मला ढकललंस ना. मी पडले इकडे ते तुझ्याचमुळे ना. अरे सांग ना. हो ना. मला मान्य आहे की मी तुला ढकललं. म्हणजे मिस्टर सुहास देसाई हा तुमचा पुरुषार्थ होता हे तुम्ही मान्य करताय. प्रिया प्लीज असं नको बोलूस. त्रास होतोय मला. ओके, मला मान्य आहे चूक माझी होती. आय एम सॉरी. पण मी तुला ढकललं ते तुला बेडवर ढकललं होतं. तो वास तुला कसा काय लागला? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी स्वतः जाऊन तो वास माझ्या डोक्यावर मारून घेतला? नाही, आता तू हेही म्हणशील. तुला असंच वाटतंय ना? सांग ना, तुला खरंच असं वाटतंय? प्रिया असं का म्हणायचं असेल मला? पण जाऊ दे, वाद नको. आय एम सॉरी. चूक माझी होती. मला माफ कर. ते बायको म्हणून मी तुला करणारच आहे रे. प्रिया, आपल्यामध्ये हे विषय नकोत आता. आपण कुठल्या विषयावर बोलत होतो? गणपतीच्या दर्शनाला जायचं का नाही त्या विषयावर. त्याच विषयावर बोलूया मग त्यात वाद कशाला घालायचाय? किती चर्चा करायची त्यावर? मी सांगितलं ना, तू एकटा जा, दर्शन घेऊन ये. माझ्याबद्दल कोणी विचारलं तर सांग की तिची तब्येत बरी नाहीये म्हणून. आणखीन काय सांगणार आहे? ओके, मी एकटाच जातो आणि बघतो काय सांगायचं ते. नको आपल्यामध्ये हे वाद आता. विचार. यजमान, पूजेला सुरुवात करूया. हो. 3 वेळा आचमन करायचं, चौथ्याच पाणी तांबणा सोडून द्यायचं. आचम्य ओम केशवाय नमः स्वाहा.
नमस्कार आत्या. सुवासराव तुम्ही हे काय सकाळपासून येणार असं वाटलं मला. तुम्ही आता येता वय? हो जरा कामं होती पण. अहो काम काय होतच राहतील पण देव आधी महत्वाचा. काय आणि हे काय माझी प्रिया दिसत नाही ती का कुठं लपून ठेवलं तिला? नाही प्रिया नाही आली आहे, तिला बरं वाटत नाहीये. अहो पण काल आलती नाही तर तेव्हा बरी होती. तेच प्रवासाचाच त्रास झालाय जरा. होय का? सुवासराव जरा फोन लावता का तिला? मला बोलायचंय तिच्याशी. हो लावतो ना. नाही नाही राहू दे राहू दे. फोन नंतर लाव. अहो आरती सुरू झाली आधी आरती करून घेऊया. या या. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्मी पुर्मी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित परा तुझ गवळी गुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभातो बरा ऋणधृणतीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मना कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फळीवर वंदना कर सोंड वक्र तुंडती अयना दास रामाचा वटपा हे सदना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती तांबडे बाबा की जय. मुधोकर लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तांबड़े बाबा चाहते हैं. आई एम फ्री, आई एम आउट मुधोकर, आई एम आउट ऑफ जेल. ठीक, तांबडे बाबाची कृपा. कारण तांबडे बाबा कालही आमच्या सोबत होते, आजही आमच्या सोबत आहेत आणि उद्याही आमच्या सोबत आहेत. नमस्कार 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 माय डिअर फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड वॉचिंग आफ्टर अ लॉंग टाइम टू यू. आधीच आलो असतो पण तुमच्या कृपेमुळे जरा बन्नी शाळेत होतो आणि तिथूनच तुमच्या घरातल्या गणपतीला नमस बोललो होतो की सुटलो रे सुटलो.
मी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आणि नाव आय एम हेअर. त्या निमित्तानं या प्रिय परिवारालाही भेटणं होईलच. माय डिअर वहिनी. वहिनी कशा आहात तुम्ही वहिनी? बाळ कसं आहे वहिनी? आठवतंय जेव्हा तुम्हाला मुलगी झाली होती तेव्हा फुलांचा पुष्पगुच्छ म्हणून मी तुम्हाला बुके पाठवला होता. बारशालाही आलो असतो पण तुमच्या या यजमानांनी मला बंदी शाळेत टाकलं होतं. बाळाची काळजी घ्या हवी, कारण बाळाची जितकी काळजी घ्यावं तितकं कमीच असतं. ओके फास्ट इज फास्ट, फास्ट इज फास्ट. ओके माकड तोंड्या, कशा पायी आलाय तू इथं? तर निघ इथून, निघ म्हणते ना वा, निघ इथनं. हो लेडी टेररिस्ट, ओ लेडी टेररिस्ट, यू आर स्टील अलाइव्ह. अजून जिवंत आहात तुम्ही. मला वाटलं आय एम एक्सक्यूज मी ऑल. आजच्या शुभ दिवशी असं अजिबात बोलू नये. आय एम व्हेरी सॉरी. मी तुम्हाला स्वयंच चिंतित. ओ मैया मोरी, ओ मैया मोरी. या संपूर्ण घरामध्ये कुणाचा स्वभाव आपल्याला आवडत असेल ना तर तो या मातेचा. अतिशय शांत आणि मितभाषी आहात तुम्ही. नजरेनं बोलता तुम्ही, नजरेनं बोलता. काय गोड डोळे आहेत तुमचे, एकदम शुगर फ्री. रियली. लुका छुपी खेले आओ, आओ ना. लुका छुपी खेले आओ. ओ माय बेटर हाफ, लेडी लुकिंग बॅक. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही इकडे आहात म्हणून. आम्ही विसरलोच होतो जवळपास की हे तुमचं सेकंड होम आहे म्हणून. गुड, व्हेरी गुड. एन्जॉय सेकंड होम. कोर्टाच्या तारखेदरम्यान तुम्हाला सांगायचं विसरलोच एक गोष्ट. मधल्या दिवसात छान झालंय ना तुमचं रिनोव्हेशन. एन्जॉय इट. आय अप्रिशिएट युअर एफर्ट. आणि तुम्ही मुधोळकर कोचिंग क्लासेसच्या ब्राईट स्टुडंट आहात, त्यामुळे उत्तरोत्तर तुमची प्रगतीच होणार आहे. चुरू 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 बोलला. चुरू 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 चुरू. आय विश यू गुड लक. ओ गोरे गोमटे विहंग भोसले, फेरेस्ट मॅन इन द वर्ल्ड नंबर 2. मिस्टर ग्रहॅम इज नंबर 1, सो यू हॅव माइल्स टू गो. आणि आपल्याला बरंच बोलायचंय अजून, गप्पा मारायच्यात खूप. तेव्हा बोलू काय बोलायचं ते. Till then, see you soon. Oh, Premveer, how is you? How is your love life? It's very amazing. Where is my ex-love life? Where is Motiwala friend? Where is? ए दादा, Oh, देवाच्या दर्शनाला आलायस ना? दर्शन घे आणि निघ ना. no. Coming to the point. दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन. निघायचंच आहे हो.
निश्चित निघायचं, इथे कुणी राहायला नाही आलं. पण तुमचं एका गोष्टीचं फार कौतुक वाटतं मला, अतिशय मनापासून कौतुक वाटतं. घरात सुंदर सुंदर बाया जमवून तुम्ही या घराचं मस्त वृंदावन केलंय. व्हेरी स्मार्ट थिंकिंग. त्यात तुमच्या या मिसेस एकदम गरीब काय, असं वाटतं धरावेत त्यांचे पाय. ए दादा, तुझं सगळं झालं असेल तर निघ आता. नाही तर ज्या पायांनी चालत इथपर्यंत आलंस ना, त्या पायांवर उभं राहण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही तुला मी. ट्रू, व्हेरी ट्रू. त्यात आज गणपती आहेत. व्हेरी ट्रू. जायला पाहिजे. येतो. तुम्हारी शरण में गणपति बप्पा. येतो. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. मी फक्त एवढं सांगायला आलो, आय एम बॅक. दादा होळकर इज बॅक. धोक्याची नाहीये. नाद है नाद. घुमतोय.